संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या शिष्या असणाऱ्या अशा संत बहिणाबाई महाराज त्यांचा हा 6 कडव्याचा अशा प्रकारचा अभंग असल्या ठिकाणी महाराज आपल्याला या ठिकाणी संतांची कृपा झाली आणि ही वारकरी संप्रदाय रूपी इमारत कशा प्रकारे उभी राहिली ठिकाणी महाराज म्हणतात ऐका. संत कृपा झाली इमारत फळा आली. आता इमारत म्हणलं महाराज की त्या ठिकाणी तिथं पाया असतो बरं का. मग याचा नेमका पाया कोण झालं. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. या ठिकाणी महाराज म्हणतात याचा पाया आमचे ज्ञानोबा या ठिकाणी त्यांना पायामध्ये संबोधलं माऊलींना. मग या ठिकाणी इमारत म्हणल्यावरती देवालय म्हणल्यावरती मग तिथं प्रांगण असतंय त्याचा ते विस्तार असतो बघा. याचा विस्तार कोणी केला महाराज नेमका. नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार किंवा जेने केला हा विस्तार. देवालय इमारत म्हणलं की पुढे भिंती येतात त्या ठिकाणी खांब येतो महाराज. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. झालं का हो काम मंदिराचं पूर्ण एवढ्यावरती. त्या ठिकाणी पुढं काय असतं नंतर शेवटी कळस. मग याचा कळस नेमकं कोण झालं महाराज. तुका झालास हे कळस भजन करा सावकाश. आणि त्या ठिकाणी ते विजयाचं प्रतीक म्हणजे बहिणी मने फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशा प्रकारचा हा 6 कडव्याचा अभंग या ठिकाणी आहे. आणि या अभंगातून ठिकाणी बहिणाबाई महाराजांनी आपल्याला वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचं नाही का एक या ठिकाणी आपल्याला त्यांनी ही इमारत कशा प्रकारे उभी राहिली आणि याच्यामध्ये कोणाचा काय नेमका वाटा आहे कोणी कोणतं कार्य केलं ठिकाणी महाराजांनी आपल्याला या अभंगातून एक रूपक केलं इमारतीचा आणि त्यांनी आपल्याला परिचय करून दिला वारकरी संप्रदायाचा. विठ्ठल विठ्ठल आरंभ करण्यात अल्पसा प्रयास देणे भक्त्याचा आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी आपल्या या खातगाव या गावामध्ये सर्वांना ज्ञात आहे श्री बळीरामजी माणिकराव गुंडे आणि त्यांचा हा समस्त परिवार ठिकाणी इकडे आमचे प्रवीण दादा असतील प्रदीप दादा असतील ठिकाणी हे अशा प्रकारे या ठिकाणी यांनी हा वास्तुशांतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वास्तुशांती नेमके का करायची कशामुळे करायची तर त्याला शास्त्र अशा प्रकारे सांगतं बघा की आपण जेव्हा एखाद्या नवीन कार्याच्या नाही का आरंभ करतो जेव्हा आपण एखादी नवीन गाडी घेतो एखादी कार खरेदी करतो आपण त्याची प्रथम पूजा करतो नाही का. तसं या ठिकाणी आपण कोणतंही कार्य करायचं म्हणलं की देवाला वंदन करावं त्याची पूजा करावं. तसं त्या ठिकाणी त्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे महाराज. आपण काय केलं पाहिजे आपण त्याची वास्तू म्हणजे याचा अर्थ होतो की घर. वास्तू शब्दाचा अर्थ आहे ना त्याचा वास्तविकता असा अर्थ आहे की घर म्हणजे वास्तू आणि त्याची शांती करणं. शांती म्हणजे काय त्या ठिकाणी तिथं आपण प्रवेश करताना त्यात जे काही जे दोष आहेत त्या घरामध्ये त्या जागेमध्ये ते सर्व दोष अशा प्रकारे तिथून निघून जावेत आणि मग त्या ठिकाणी आपली आनंदानं सुखानं अशा प्रकारे आपला त्याचा प्रवेश हवा ह्या करता आपण ती शांती करतो. त्याचं नाव काय वास्तुशांती. आणि यालाच काही लोक म्हणतात बघा गृहप्रवेश. नाव जरी भिन्न असलं बर का दोघाचा अर्थ कसा आहे दोघाचा अर्थ एकच आहे. वास्तुशांती म्हणा किंवा वास्तू नाही का ते गृहप्रवेश म्हणा अर्थ एकच आहे. विठ्ठल विठ्ठल
त्या ऋषिकेशला म्हणा, आळंदीला म्हणा, वृंदावनला एखादा नवीन ग्रंथ शिकायचा झालं ना, त्या ठिकाणी पहिल्या सुरूला मंगलासन करता बरं का महाराज. आणि ते कसं असतं, ते 3 प्रकारचं असतं मंगलाचरण. नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक आणि वस्तुनिर्देश रूप. त्याचा अर्थ होतो की आपण हे हाती जे कार्य घेतलेलं आहे, आता याची अशा प्रकारे निर्विघ्न अशी त्याची सांगता व्हावी, त्या कार्याची नाही का कुठलंही विघ्न येऊ नाही, कुठलाही व्यत्यय येऊ नये आपल्या जीवनामध्ये, अशा प्रकारे म्हणून आपण ते कार्य करतो बघा. त्यानिमित्त हा कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल सर्व या ठिकाणी जमलेले सर्व भजनी मंडळी आणि ज्यांचं आमच्यावरती नितांत असं प्रेम आहे, असे सर्व तेलघना भजनी मंडळी, या कार्यक्रमाचं मला आमंत्रण दिलं आमच्या ठिकाणी अनिल भाऊ सिरसाटे यांनी. आणि सुंदर अशा प्रकारचा हा योग आहे बघा. उद्यापासून कथा आहे माहूरला. ते आधी मला म्हणत होते 9 तारीख द्या म्हणे महाराज, जरा 9 तारीख नाही म्हणलं रिकामी आपली. मग या ठिकाणी हा सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रमाचा योग या गावामध्ये माझं हे प्रथमच कीर्तन आहे बरं का. हा सुंदर अशा प्रकारचा हा अभंग आहे, संत बहिणाबाई महाराजांचा आहे का. बहिणाबाई म्हणजे कोण हो? तुकोबारायच्या समकालीन संत बहिणाबाई महाराज. त्यांनी त्यांची ख्याती ऐकली, तुकोबारायची कीर्ती ऐकली आणि बहिणाबाई देहूला गेल्या आहे का. ह्या मूळ कुठल्या? मूळ संभाजीनगरच्या बहिणाबाई महाराज देहूला गेल्या आणि त्या तिथं राहिल्या आहे का. त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला तुकोबारायांचा आणि मग यांनी साधना केली जीवनामध्ये. खूप अशा प्रकारे बहिणाबाईंचे काही क्वचित असे अभंग आहेत बघा संत वाङ्मयामध्ये. तर त्यातला हा एक अभंग. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालय. या ठिकाणी महाराजांनी आपल्याला सबंध वारकरी संप्रदाय सांगितला. वारकरी संप्रदायाची कशा प्रकारे नाही का याच्यामध्ये कोणाचं काय योगदान आहे, कोणी कोणतं कार्य केलं आणि कोणत्या संतांनी कशा प्रकारे काय याचे एक त्याने असं रूपक केलं, इमारतीचं रूपक. आणि त्यातून त्यांनी आपल्याला हा सबंध संप्रदाय सांगितला. या ठिकाणी बहिणाबाई महाराज ह्या स्त्री संत आहेत ऐका. जीवनामध्ये संत कृपेला एक आगळं वेगळं स्थान आहे नाही का. एखाद्या व्यक्तीवरती नाही का कृपा हो महाराज संतांची नाही का, ती कृपा असं म्हणतात आमचे संत की ती कल्पांत ही सरे नाही का. कृपादान केले संते कल्पांत ही सरे कल्पांत ही सरे काय का. चिंतामणिर लोक सुखम सुरद्रुह स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. जरी आपल्याला तो चिंतामणी चिंतिलेलं फळ देत असेल ऐका, सुरद्रुह स्वर्ग संपदम, आपल्याला तो सुरद्रुह म्हणजे कल्पवृक्ष स्वर्गाची संपत्ती देऊ शकतो ऐका. पण एकदा का आपल्यावरती आपले गुरु महाराज प्रसन्न झाले, एकदा का ते संत महात्मा प्रसन्न झाले,
त्या ठिकाणी महाराज ते काय नेमकं देता हो? कृपादान केले संती कल्पांतही सरेना, कल्प संपून जाईल एक वेळस ऐका, पण त्या संतांचं दान महाराज संपत नाही, नाही का? या संताचे हे देणे या संताचे हे देणे कल्प तरुहुनी गुणी परिसा परिसा आघात देणे चिंतामणी ठेंगणा. चिंतामणी त्यापेक्षा लहान आहे का? अशा प्रकारे हे संतांचं देणं आहे महाराज. जीवनामध्ये 4 प्रकारची कृपा असते बघा. यात पहिला क्रमांक आहे आत्मकृपेचा. पहिली आहे आत्मकृपा, दुसरी आहे शास्त्रकृपा, तिसरी आहे ईश्वर कृपा आणि चौथी आहे संत कृपा. आहे का? पहिला कोणता क्रमांक? झोपले काय तुम्ही? पहिली कोणती कृपा? पहिली आत्मकृपा आहे. ऐका, ती कशी असते आत्मकृपा? आपली आपल्यावरती कृपा होणं. तुम्ही एखाद्या गावात एखाद्या माणसाला म्हणा ना, चल रे आज कीर्तन आहे मंदिरावरती, संतोष महाराज शास्त्री यांचं, येईल का होते इकडं? बोला, येईल का शास्त्रीजी? चांगले, आता 2 शास्त्री, ते बी शास्त्री ना मी शास्त्री. सांगा, येईल ते इकडं? येईल का? ते म्हणेन जा पुढं, येतो मागून. येणार नाही महाराज. तुम्ही एखाद्याला कितीही म्हणा, अरे आता बस झाला, आता शनिवार रविवारच्या वाऱ्या बंद करत्या गंगाखेडच्या, चल इकडं. वाऱ्यामध्ये जनाबाईच्या वाऱ्या म्हणत नाही मी, त्या दुसऱ्या वाऱ्यात मला सांगतोय. बसाला आता कुठपर्यंत ते हडकं फोडतो. चल इकडं परमार्थाकडं, घाल गळ्यात तुळशीची माळ, घे टाळ, चल वारीला. येईल का? येईल का हो? येणार नाही ते. पण महाराज जेव्हा त्याच्यावर त्याची कृपा होईल, जेव्हा त्याचं मन त्याला म्हणेल आता बस झालं गडी, आता चला, आता बस झालं, आता चला, आता घाला माळ, लागा आता परमार्थाला, घ्या आता जीवनाचं सार्थक करून, घ्या आता जीवनाचा आनंद. तेव्हा मात्र ते इकडं अलगद आपोआप त्याचे पाय त्याला इथं घेऊन येतील बघा. याचं नाव आत्मकृपा आहे बरं का. तुमच्या आमच्यावरती आत्मकृपा झाली महाराज. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. देवाची आपल्याला आवड कधी लागते हो? तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. जेव्हा आपलं पुण्य जे आहे ते अशा प्रकारे फलिद्रूप होतं महाराज, या ठिकाणी तेव्हा इथं जीवाला इकडं परमार्थाकडे यावं लागतं. जेव्हा ह्या ब्रह्मदेवाने ह्या जगाची उत्पत्ती केली आहे का, जेव्हा त्याने ह्या देहाची उत्पत्ती केली, ब्रह्मदेवानं आपले हे सर्व इंद्रिय जे आहेत यांची धाव त्यांनी बहिर्मुख बनवली. त्यानं याची धाव अंतर्मुख नाही केली बरं काय. का जर देवानं जर हे सगळे इंद्रिय अंतर्मुख बनवले असते का, सगळे माणसं देव झाले असते, देव. त्यानं याची धाव कशी, हे बहिर्मुख धाव नाही का. विषयाचे सुख येते वाटे गोड, विषय गोडी भुलले जीव. आता याची कोण करील किव,
नृपजे नारायणी भाव पाहुणी ठाव नरदेह हा कोण सुख धरिले संसारी। इंद्रियाची नाव कोणीकडे आहे? विषयांकडे आहे। इंद्रिय हे अंतर्मुख नाहीत, ऐका ध्यानात ठेवा। जीवाला परमार्थ कधी आवडतो, इकडं त्याला कधी येऊ वाटतं जेव्हा त्याच्यावरती त्याचीच कृपा होते, याचं नाव आत्मकृपा। कयमी उद्धार पावीन वा कय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे त्याच्या मनातून त्याच्या अंतःकरणातून। अशा प्रकारे आवाज बाहेर पडतो बरं का, माझा उद्धार कशानं होईल, मला तो देव कशानं भेटेल महाराज नाही का। आमचे माऊली म्हणले की त्या कावळ्याला, बैल तोगे काबू कथा है शकून गे माये सांगता है, पैल तोगे काबू कोकता है दही भाताची गुंडी लावीन तुझे तोंडी। अरे तो देव मला कधी भेटल, तो मला परमात्मा कधी भेटल आहे का, याचं नाव आत्मकृपा। इकडं येणं म्हणजे आत्मकृपा। दुसरी कृपा सांगा चला, तुम्ही सांगताय का मी जाऊ गंगखेडला? आ दुसरी कोणती कृपा आहे? इकडं आला, इथं आल्यावर त्याला देवाची कथा ऐकायला मिळेल, काना वचनाची भेटी। मग त्याला तिचे वस्तू आहे, तो जो परमात्मा आहे त्याला त्याचं यथार्थ ज्ञान होईल महाराज त्या जीवाला। ऐका, ही आहे दुसरी कृपा, तिचं नाव शास्त्र कृपा। पहिली कोणती आहे? आत्मकृपा। दुसरी आहे शास्त्र कृपा। आणि शास्त्राची कृपा झाली, त्याची कथा आपण एकदा का ऐकली, मग तो आपल्यावरती कृपा करतो बरं का। कोण? तो भगवान परमात्मा। ऐका, आणि मग महाराज त्यांना कृपा केली की मग नंतर आपल्यावरती संतांची कृपा होते। संत कृपा एवढी सोपी नाही, ती कोणावरही होत नाही बरं का। ऐका, आमचे ज्ञानोबा राय महाराज त्याने त्या रेड्यावरती कृपा केली। आज माणसाची समाधी लोक नाही बांधत हो, त्या आळे फाट्याला एका रेड्याची समाधी, रेड्याची। होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव भिंत चाले महिमा अगाध। होता कृपा तुमची पशु बोले वेद। आहे का, पशु वेद बोलतो, वेद सोपा आहे का हो? वेदाचे मंत्र, वेदाचं उच्चारण करणं एवढं कठीण गोष्ट आहे, वेद सोपा नाही वाचणं। आणि त्या ठिकाणी महाराज तो अक्षरशः तो रेडा वेद बोलू लागलाय का। नाही का, मैशी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालविली भिंती बैसोनिया, त्याच्या मुखातून त्यानं वेद बोलला आहे का। ही संतांची कृपा आहे का, संतांची कृपा झाली महाराज म्हणतात। आणि ही अशा प्रकारची ही इमारत फळाला आली अभंगाच्या पहिल्याकडे। महाराज म्हणतात संत कृपा झाली, इमारत फळा आली। संतांची कृपा झाली म्हणे,
आणि इमारत महाराज अशा प्रकारे फळाला आली. ऐका, इमारत फळाला येणं म्हणजे काय हो नेमकं? तिला आंबे लागणं, जांब लागणं, केळी लागणं असं का? इमारत फळा आली म्हणजे काय? कार्य सिद्धीला गेलं, कार्य सफल झालं, याचं नाव फळाला आली. आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करतो नाही का? कोणती असते पेरणी? मिरगाची एक, दुसरी रब्बीची नाही का? तर त्या ठिकाणी आपला उद्देश काय असतो बरं? एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. शेतकऱ्याला वाटतंय हे गेल्या वर्षी आपल्याला त्या पलीकडच्या शेतामध्ये 10 क्विंटल सोयाबीन झाली, तर या वर्षी कमीत कमी 12 तरी व्हावं, वाटतंय का नाही? मागच्या वर्षी सरकारनं सोयाबीनला 4000 भाव दिला, या वर्षी किती? हे बघा, सोयाबीन जर 6000 असेल तरच करायला परवडते बरं का. ती 4 आणि 3.5 मध्ये परवडत नाही बघा सोयाबीन बरं का. तिला कमीत कमी 6000 भाव पाहिजे बघा. कापसाला 8च्या पुढं असला तर कापूस करायला परवडत. माझ्या माहितीस्तव शेतकऱ्याची सगळ्यात जास्त काळजी घेणारे म्हणजे कोण माहितीये का या राज्यामध्ये? विरोधक लोक. विरोधी पक्षामध्ये गडी आला की तो बरोबर ते मुद्दा लावून धरतो बघा. कोणता? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, आणि ते सत्तेमध्ये गेला मग जे होतं का पहिलं सत्तेमध्ये, मग ते लावून धरतय. अहो काय तुमचं सरकार आहे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. सगळ्यात जास्त चिंता शेतकऱ्याची विरोधकाला बरं का. चिंता कोणाला असली पाहिजे? जे सत्तेमध्ये आहे त्याला असावी. ऐका, आपण शेतामध्ये पेरणी करतो, आपण कोणतंही एखादं कार्य करतो बरं का साहेब, आपला उद्देश काय असतो? यातून आपल्याला काहीतरी मिळावं, यातून आपल्याला काहीतरी फायदा व्हावा. ऐका, तसं या ठिकाणी महाराज म्हणतात संतांनी कृपा केली आणि मग ही अशा प्रकारे ही वारकरी संप्रदाय रूपी इमारत फळाला आली, सिद्धीला गेली, कार्य सफल झालं, याचं नाव इमारत फळा आली. बरं ठीक आहे महाराज, बरं का इमारत फळा आली. मग आता इमारत म्हणलं की पहिलं काम कोणतं असतंय सांगा? पाया खणतो आपण पहिल्या सुरू नाही का? कारण पायापासून भिंत उभी राहू शकत नाही. ऐका, मग महाराज याचा नेमका पाया कोण बनलं? बोला. इमारत म्हणलं की मग त्या ठिकाणी पहिली गोष्ट कोणती? पाया. आपण त्याचा पाया खणतो नाही का? ही इमारत म्हणजे काय, घर आहे का हो हे? दुसऱ्याकडे सांगितलं नाही का? ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. देवालय म्हणजे देवाला राहण्याचं ठिकाण. जसं आलय शब्द बघा, कार्यालय, रुग्णालय,
न्यायालय, अजून आलय. आलय याचा अर्थ होतो की तिथं राहण्याचं ठिकाण. देवालय, देवाला राहण्याचं ठिकाण, त्याचं नाव देवालय. देवालय म्हणजे मंदिर. हे रूपक इमारतीचं नाही, हे रूपक कोणाचं आहे? मंदिराचं रूपक आहे. देवालयाचं हे रूपक आहे. ऐका, मग या ठिकाणी हे मंदिर अशा प्रकारे महाराज याचं निर्माण सुरू झालं. मग त्याच्या आधी काय हा संप्रदाय नव्हता का हो? हा किती मोठी परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष मूळ लागहिने प्रती गहिने प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. ही आपली परंपरा आहे बरं का. जर तुम्हाला कोणी विचारलं वारकऱ्यांची गुरु परंपरा कशी आहे नेमकी सांगा, त्याला ही अभंग सांगायचा. आदिनाथ म्हणजे कोण? भगवान शंकर. ऐका, तिथूनही अशा प्रकारची परंपरा आली महाराज, ती तुमच्या आमच्यापर्यंत. आणि मग या ठिकाणी हे अशा प्रकारे नाही का संप्रदाय पूर्वी सुद्धा होता. पण आमचे माऊली जे आहे त्यांनी काय केलं? प्रगट गुह्य बोले स्वब्रह्माची प्रगट गुह्य हे राम जनार्दनी पायी गुह्य असणारा अशा प्रकारचं ज्ञान जे आहे ते आमच्या माऊलींनी महाराज प्रगट केलं. जयाने घातली मुक्तीची गवादी आमच्या माऊलीने काय केलं महाराज? जयाने घातली मुक्तीची गवादी. नुक्तीची नाही हा, कायची? मुक्तीची गवादी मेळविली मांदी वैष्णवांची. आणि या ठिकाणी सगळे वारकरी, सगळे जातीतले धर्मातले ठिकाणी माणसं महाराज एकत्र करायचं काम कोणी केलं? ते आमच्या माऊलीने केलं महाराज. ज्ञान देवे रचिला पाया. पाया काय करतो? जो स्वतः नाही का महाराज जमिनीमध्ये तो स्वतःला गाढून घेतो. ऐका, पाया स्वतः त्रास सहन करतो. आणि एवढं असणारं अशा प्रकारचं भव्य दिव्य कार्य जे आहे ते पाया वाचून होऊ शकत नाही. पाया वाचून भिंत, पाया वाचून छत, पाया वाचून मंदिर उभं राहू शकत नाही. ऐका, जे दिसत नाही डोळ्याला परंतु त्याच्यापासून कार्य होऊ शकत नाही, त्याचं नाव पाया. याचं दुसरं वैशिष्ट्य, जो स्वतः त्रास सहन करतो, जो स्वतःला जमिनीमध्ये गाढून घेतो, याचं नाव पाया. आमच्या माऊलीने महाराज किती त्रास सहन केले हो?
त्या आळंदीच्या लोकांनी महाराज ज्ञानोबाऱ्यांना एवढे त्रास दिले आहे का? अहो माऊलींना लोकांनी महाराज ते मधुकरी मिळू दिली नाही हो. आज आपण माऊली 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 म्हणतो, पण ज्ञानोबारायांचा इतिहास तुम्ही वाचा, कधी ऐका. एवढंच नव्हे, ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. विचार करा, ते रुक्मिणी आणि ते विठ्ठलपंत जेव्हा निघाले महाराज देहांत प्रायश्चित्त घ्यायला त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये, त्या ठिकाणी ते चिमुकले लहान लहान लेकरं, ते मुक्ताबाई, ज्ञानोबाराय, नाही का, निवृत्ती दादा, सोपान काका झोपले होते महाराज. रात्रीची वेळ आहे, मध्यरात्र आहे, आणि त्या ठिकाणी ते निघाले आहे का, ते विठ्ठलपंत आणि ते रुक्मिणी माता. रुक्मिणी माता जी आहे तिला जाऊ वाटत नाही बघा. तिचं हृदय असं कळवळतंय की आता मी गेल्यावरती माझे मालक, आम्ही दोघ जण इथून गेल्यावरती, आम्ही आमचं नाही का देह संपल्यावरती माझे ह्या लहान लहान लेकरांचं कसं होईल? उद्या ह्यांना कोण जेवण देईल? उद्या हे काय खातील? उद्या ह्यांचं कसं होईल भविष्यामध्ये? आणि त्या ठिकाणी महाराज ती जे रुक्मिणी आहे ती आपल्या त्या लहान अशा त्या माऊलीच्या असं तोंडावर हात फिरवते का? लहान अशी मुक्ताबाई चेहऱ्यावर असा हात फिरवते महाराज. जाऊ वाटत नाही. आईचं अंतःकरण आहे, आईचं हृदय आहे, मातेची याची ती अवघी बाळकाची व्यक्ती, आणि जायची इच्छा होत नाही. पण या ठिकाणी माझ्या लेकरांना, माझ्या मुलांना, यांना समाजाने स्वीकारावं, यांना त्रास देऊ नाही, यांना संन्यासीची मुलं म्हणू नाही कोणी. त्याने देहांत प्रायश्चित्त घेतला, आपला देह संपवला. त्याने देह त्या मुलांकरता संपवला का हो? तुमच्या आमच्या करता संपवलाय का? ज्ञानोबारायांचा वनवास डोळ्यासमोर घ्या, आणि तरी सुद्धा महाराज लोकांनी त्यांना त्रास द्यायचं बंद केलं का? केलं नाही. ऐका, जेव्हा लोकांनी अशा प्रकारे त्रास दिला आमच्या माऊलींना, शेवटी आमची माऊली ताटी लावून बसले त्या घरामध्ये, बाहेर येत नव्हते. आणि तेव्हा ती लहान अशी चिमुकली अशी मुक्ताई, तिनं आमच्या माऊलींना उपदेश केला. ती मुक्ताई काय म्हणू लागली? योगे पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, साहे अपरा जनाचा, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे त्यांनी जगाचे आघात सहन केले आहे का? म्हणून आज त्यांची पूजा होते. उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची. ज्ञानोबारायांना लोकांनी खूप त्रास दिला महाराज, परंतु माऊलींनी आपल्यासाठी ऐका पसायदान लिहिलं बरं का. त्यांनी काय मागितलं हो? जे खळांची व्यंकटी सांडू, अया सत्कर निरती वाढू,
भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. माऊलींनी अशा प्रकारे विश्व कल्याणाची मागणी केली आहे का ज्ञानोबाराय ज्ञान देवतु कैवल्यम. माऊली याचा अर्थ होतो आई. साक्षात ज्ञानोबाराय आई बर का महाराज. साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. त्या ठिकाणी हे अशा प्रकारे हा जो संप्रदाय आहे महाराज याचा पाया आमचे माऊली झाले. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. त्याने काय केलं नेमकं माऊलींनी सुंदर असा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी नावाचा. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही सांगा. ज्ञानेश्वरीमध्ये सर्वच आहे. आम्ही ऋषिकेशला असताना बरं का फडसाहेब त्या ठिकाणी तिथे एक आश्रम आहे बघा कैलास आश्रम. त्याचे महंत आम्हाला म्हणायचे अरे आप महाराष्ट्र के लोग वारकरी लोगों ने क्या पुण्य किया है पता नहीं. आपके यहाँ पर ज्ञानोबा राय यहाँ पर उन्होंने अवतार ले लिया और उन्होंने ज्ञानेश्वरी लिखी आपकी प्राकृत भाषा में. यदि हिंदी में लिखते तो हमें भी पढ़ने को मिलती. आपलं नशीब आहे का नाही का आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा हा ग्रंथ माऊलीने दिला. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक गरी होई अनुभवावी ऐका असा हा श्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला महाराज. माऊलींनी अनेक ग्रंथ लिहिले. अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली ऐका. आणि जेव्हा त्यांना समजलं की आता येणारा काळ हा अत्यंत बिकट आहे, लोकांची स्मृती कमी होणार आहे, त्यांना स्मरण राहणार नाही, लोकांकडे वेळ नसेल बघा नाही का. पुढचं युग जे आहे ना कॅम्प्युटर मोबाईल हे अशा प्रकारे लॅपटॉप लोक त्याच्यामध्ये सगळे बिझी असतील. म्हणून त्या ठिकाणी माऊलींनी महाराज शेवटी काय लिहिलं हरिपाठ लिहिला आहे का. बाबा हरिपाठाचा अधिकारी कोण आहे सांगा बरं. कोण आहे हो कोण आहे हरिपाठ अधिकारी. असोनी संसारी जीवे वेगोकारी असोनी संसारी जीवे वेगोकारी हरिपाठ हा सर्वसामान्य माणसासाठी कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भ्रम श्रम सुख होईल दुःखाचे असा हरिपाठ आहे. हरिपाठ हा सगळ्यांसाठी आहे. जसं ब्राह्मणाची त्रिकाल संध्या असते तसं वारकऱ्याची संध्या कोणती आहे. रोज सायंकाळी हरिपाठ म्हणायचा ही आपली संध्या आहे. ध्यान ठेवा. या ठिकाणी अशा प्रकारे महाराज ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. पायाचं काम झालं अशा प्रकारे. ते शतक होतं 12वं शतक नाही का. शके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा ध्वरी लेखको झाला. अशा प्रकारे महाराज आता पाया झाला. मंदिर झालं का हो झालं मंदिर. मग त्या ठिकाणी आता एखादं मोठं कार्य म्हणलं की तिथं महाराज सहकार्याची आवश्यकता असते बरं का. मग यांचे सहकारी यांचे मित्र म्हणजे नामदेव राय. त्यांनी काय केलं महाराज नामातयाचा किंकर जेने केल्या. हा विस्तार दुसरा भेद असा आहे जेने रचिले ते आवार. या ठिकाणी महाराज आमचे नामदेवरायचे आहेत ना हे मित्र आहेत आमच्या ज्ञानोबारायांचे. आणि त्यांनी या ठिकाणी हा जो संप्रदाय आहे याचा विस्तार केला बघा का. कसा केला विस्तार महाराज. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावी तुका. त्यांनी अभंग रचना केली आहे का आमच्या नामदेवरायांनी. नामदेवराय म्हणजे हे देवाचे लाडके असणारे असे भक्त आहेत बघा. कटेवरी कर नाही जा देवासे नेगे मी तयासे
दर्शन. त्यांचा अधिकार काय महाराज? फिरविले देऊळ जगामासी गावी. देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा ते दूध प्याला लहान असे नामदेवरायांचे. त्यांच्या हाताने देव नैवेद्य खातोय का? नैवेद्य हातीचा नवे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी असे असणारे आमचे नामदेवराय. त्यांनी हा जो संप्रदाय आहे ना, आपल्या इथंच नव्हे तर त्या ठिकाणी त्या पंजाब मध्ये घुमान नावाचा प्रांत आहे बघा, त्या घुमान प्रांतामध्ये त्यांनी हा संप्रदाय निघून पोहोचवला. आमच्या नामदेवरायांनी आहे का? नामातयाचा किंकर. पण त्यांनी हे कार्य कसं केलं? किंकर म्हणून केलं बरं का, मालक म्हणून केलं नाही. संस्कृत मध्ये किंकर हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो किम करोती, नाही का, काय करू सांगा. त्यांनी सेवक म्हणून असं कार्य केलं महाराज. म्हणून नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. आणि पुढे या ठिकाणी मग आता 13व शतक आलं, 14व शतक आलं. संप्रदाय जो आहे ना असा नाही का मोठा होत गेला महाराज पुढं पुढं. आणि मग या ठिकाणी आता पुढं 15व शतक आलं आहे का. आणि त्या ठिकाणी काय झालं? त्या ठिकाणी त्या पैठण क्षेत्रामध्ये भानुदासाची कुडी, महाविष्णूचा अवतार, आदि क्षेत्री स्थान वस्ती गोदाती ठिकाणी साक्षात देवानं महाराज अवतार घेतला आमच्या नाथाच्या रूपानं आहे का. आणि मग नाथाने ह्या लोकांना असं बघितलं बघा, हा समाज जो आहे भोळा भाबडा असा असणारा हा समाज, अरे याला हा संस्कृत, याला हे व्याकरण, याला एवढं हे गूढ शास्त्र, हे अशा प्रकारे आता ह्याला हे काय समजल, काय करणार आहे. आणि मग त्यांनी महाराज भारूड नावाची रचना लिहिली बरं का. नाथाने काय केलं? हे बघा इकडं हे तेल घालायची मंडळी. काय कलाय खरंच. माग आमचे अनिल भाऊ त्यांनी भारूड केलं बघा त्या महादेवपट्टीमध्ये एक वारकाचं भारूड. त्या वारकाचं नाव होतं टपलू वारीक. काय नाव होतं? मी तर असा हसलो बाबा पोट धरू धरू बघा. कधी ठेवा त्यांचं भारूड. तुला वाटत ना भारूड करावं बघा. हे तेलघाण्याचे मंडळी, तेलघाण्याचे मंडळी म्हणजे त्यांचा शोध म्हणजे अजब गजब. आज मला वाटलं कोणती क्रेटा इनेवा आणते कोणास ठाऊक, त्यांनी आणलं बोलेरो पिकअप. मी तर बघूनच हाफ झालो. अरे बापरे, तस त्याचा फायदा आहे बरं का त्या पिकअपचा. आहे का गाडीमध्ये किती आले असते माणसं येऊन येऊन? 5-6 माणसं आले असते. किती याची येऊन येऊन लई लई केलं 8 माणसं त्या ह्याच्यामध्ये, त्या स्कॉर्पिओ मध्ये. हो 8 माणसं लई लई केलं. नवख्याट अशा प्रकारचं पिकअप आमच्या भाऊचं या ठिकाणी. ते बघूनच मी म्हणलं अरे 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 विठ्ठल विठ्ठल. भारूड एक अशी रचना आहे बघा की त्या ठिकाणी महाराज समाजातला शेवटचा माणूस सुद्धा भारूड ऐकतो कान देऊन. कारण त्याची रचनाच तशा प्रकारची आहे बरं का. भारूड लोक कीर्तन ऐकणार नाही. भारूड म्हणल्यावरती कसे पळतात लोक बघा. पहिलं कीर्तन असू द्या आणि पुन्हा भारूड असू द्या. जास्त गर्दी कुठं असते हो? कुठं कीर्तनाला नाही, भारूडाला जास्त गर्दी असते का. नाथांची ही रचना आहे भारूड. त्या ठिकाणी महाराज नाथांनी भारूड लिहिले महाराज.
दार उघड बयात, दार उघड बये, दार उघड बयात, दार उघड नमो निर्गुण निराकार मूळ आदि माया साकार. पुढं ऐका, हे अशा प्रकारे महाराज त्यांनी भारूड लिहिले. कोणी? नाथांनी. आणि मग या ठिकाणी त्याच भारूडच नाही आहे का, नाथांच्या गवळणी सुद्धा महाराज विशेष अशा प्रकारे भारूड लिहिले, गवळण लिहिले महाराज. त्यांनी अभंग लिहिले. आणि या ठिकाणी एक शब्द आहे बघा, नाही का, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. नाथांनी 11व्या स्कंदावरती भाष्य केलं, टीका लिहिली, त्याचं नाव एकनाथी भागवत. त्यांनी याला, ह्या इमारतीला महाराज जो खांब दिला ते म्हणजे काय दिलं? त्यांनी आपल्याकरता भागवत रूपी ग्रंथ दिला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. ज्ञानोबाला याचा पाया बनले, नामदेवला याचा त्यांनी विस्तार केला, नाथांनी याला खांब दिला महाराज. झाली का इमारत? महिला म्हणतील महाराज तुमची इमारत कधी पूर्ण होती सांगा. अजून एक 15-20 मिनिटं बस. मग या ठिकाणी महाराज आता अशा प्रकारे ते मंदिराचं काम जे आहे, पाया रचला, पुढे या ठिकाणाचा विस्तार केला महाराज. खांब दिला भागवत. आणि मग याच्या कलशस्थानी नेमकं कोण विराजमान झाला? महाराज म्हणतात, तुका झाला से कळस. मंदिराचं काम जे आहे ना, ते कळस बसल्याशिवाय पूर्ण होत नाही बर का. देवळाच या कामा कळसू परम गंगेसे सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. माऊली म्हणले का, देवळाचं काम कधी पूर्ण होतं? कळस बसल्यावरती. मग या ठिकाणी ही जी इमारत आहे, हे जे मंदिर आहे, वारकरी संप्रदाय रूपी, मग याचा कळस महाराज त्यांनी कुणाला हे केलं? तुकोबारायांना संबोधलं. तुका झाला से कळस आणि भजन करा सावकाश ऐका. संत बहिणाबाई म्हणतात, आता कळस झाला, बस आता कोणी आता अभंग हे लिहायच्या भानगडीत पडू नका, नाही का. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये बरं का फडसाहेब, तुकोबारायानंतर ज्याने कोणी रचना लिहिल्या त्यांना मान्यता नाही महाराज. कारण की कळस झाला, आता संपलं बांधकाम, आता मंदिराचं काम झालं पूर्ण. मंदिर हे पूर्णत्वाला गेलं. जसं तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जसं ते एकदा गंगा जाऊन मिळाली समुद्राला, ती पूर्णत्वाला गेली.
तसं या ठिकाणी मंदिर जे आहे, एकदा कळस बसला की मंदिराचं काम पूर्ण झालं. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. आणि या ठिकाणी अशा प्रकारे हे कार्य सिद्धीला गेलं महाराज. याचं द्योतक, याचे एक निशाणे म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः फडकत आहे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. ज्ञानदेवे रचिला बाया उभारिले देवालया. या शेवटच्या कडव्याचा दोन अर्थ आहेत. एक पहिला असा अर्थ आहे की बहिणी म्हणे फडकती ध्वजा, विजय झाला, कार्य सिद्धीला गेलं, वारकरी संप्रदाय रूपी इमारत मंदिर उभं राहिलं आणि याचं द्योतक, याचं एक प्रतीक म्हणून बहिणी म्हणे फडकती ध्वजा. त्या ठिकाणी आता सुद्धा ही पताका अशा प्रकारे फडकत आहे आणि चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही पताका अशीच अविरत फडकत राहील. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित, वरी जैत रे जैत. मनवणे ध्यानाचे निशान वाजत. ऐका या ठिकाणी अशा प्रकारची ही जे पताका आहे आता ही फडकत राहणार, हा असा एक अर्थ आहे बरं का. आणि दुसरा असा अर्थ आहे, त्यांना कोणीतरी म्हणलं महाराज बहिणाबाई महाराज या इमारतीमध्ये या मंदिरामध्ये नाही का स्त्री संताचं योगदान नाही का हो. मग त्या ठिकाणी त्या म्हणतात बहिणी फडकती ध्वजा. त्या ठिकाणी ही बहिणी जी आहे पाहे पा ध्वजेचे चिरगुट, चिरगुट या रूपाने या ठिकाणी अविरत अशा प्रकारे फडकत आहे. यथामती यथावकाश ठिकाणी या अभंगावरती चिंतन मांडलेलं आहे बघा. जे काय जे चुकीचं आहे ते माझ्या वाणीचा माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि जे काय जे बरोबर आहे ते सकल गुरुवर्यांचं आहे. समस्त नाही का जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, माझं काही नाही बघा. या ठिकाणी सुंदर या ठिकाणी अशा प्रकारचा योग आणला, ज्यांच्यामुळे इथं यायचा योग आला असे आपले सर्वांशी या ठिकाणी अनिल भाऊ सिरसाटतून एवढंच घरी घेऊन जा की आपल्या लेकरांना हे अशा प्रकारे चांगले संस्कार लावा, यांना चांगलं वळण लावा आणि या ठिकाणी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. तुमचा मी अधिक वेळ घेत नाही. या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वजण सुंदर सिस्टीम आहे ज्यांची, तुम्हालाही धन्यवाद. आपण सर्वांना धन्यवाद. कोणी सुटला असलं एखादं तर मला या ठिकाणी क्षमा करा. करविली तैसे केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे
काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध झालेली कीर्तन सेवा दोघांनी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली